नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचं महत्त्वाची माहिती अभ्यासणार आहोत की मराठी विषयामध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळावेत या संदर्भात एक पुस्तक आहे माझ्याकडे विश्लेषणाचं. त्यातून तुम्हाला महत्त्वाचे माहिती मी सांगणार आहे. लिपिक पदासाठी मराठी हा विषय 10 मार्काला आहे आणि शिपाई पदासाठी 5-6 प्रश्न येतील. तर लिपिकसाठी 10 आउट ऑफ मार्क कसे घेता येतील हे मी आधी बी सांगितलं आहे की ठराविक टॉपिक आहे, त्याच्यावरच प्रश्न येतात. उदाहरणार्थ समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध शब्द ओळखा, एक प्रश्न तर फिक्सच आहे याच्यावर. परत कवींची टोपण नावे, मराठी व्याकरणातील काळ, प्रयोग, समास, संधी याच्यावर एक 2-2 प्रश्न येतात. तर त्या संदर्भात आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूया मराठी. तर पहिला प्रकरण आहे मराठी भाषा, लिपी आणि व्याकरण. तर या टॉपिकवर जर विचारायचं म्हटलं तर मराठी भाषणाची लेखनाची सुरुवात. आता बऱ्याचदा विचारला गेला आहे की मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात. तर मराठी लेखनासाठी देवनागरी लिपी आणि मराठी भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लक्षात ठेवायचं, डावीकडून उजवीकडे लिहिण्याची पद्धत आहे. भाषा म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, असे प्रश्न येतात. ते बघा, देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. हा प्रश्न जर आला तर असाच येईल की देवनागरी लिपीची सुरुवात कशी करतात. आणि व्याकरणाचे जनक, व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर आहेत, हे तुम्हाला माहितीच आहे. मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी, अभिजात मराठी भाषा दिन 3 ऑक्टोबर 2024 पासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? तर मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. आता एक विचारला होता की खानदेशात भागात बोलली जाणारी भाषा कोणती? तर ती अहिराणी. अशा या टॉपिकवर प्रश्न विचारतात. आता एक अभिजात भाषा म्हणजे काय त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. आतापर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. तर टोटल 6 प्लस 2024ला 4, टोटल 10 भाषा अभिजात भाषा आहेत. 2024मध्ये मराठी या भाषेला दर्जा दिलेला आहे. अभिजात भाषा पहिली तमिळनाडू आहे. अशा या टॉपिकवर येतील. नंतर मराठी भाषा, व्याकरण, लिपी आणि स्पष्टीकरण या संदर्भात प्रश्न वेगवेगळे विचारले जातात. पुढचा टॉपिक आहे वर्णविचार. तर वर्णविचारमध्ये शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप कोणते? तर ते मूल स्वरूप आहे. पुढील मराठीतील अर्धस्वरण आहे. आता ए, र, ल, व हे 4 अर्धस्वर लक्षात ठेवायचं. ए, र, ल, व, क्ष, ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत. याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. अर्धस्वर विचारले जातात, संयुक्त स्वर विचारले जातात, एकूण स्वर, एकूण स्वरादी, एकूण व्यंजने अशावर टॉपिकवर प्रश्न येतो. आणि अनुनासिक तुम्हाला माहिती आहेत, आहा. उष्ण वर्ण एवढं खोल तर विचारणार नाही, फक्त एक लक्षात असू द्या. आता बघा, पथ्य ध्वनी कोणाला म्हणतात? तर दंत तालव्य आहेत. र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. जो र आहे ना त्याच्या 4 पद्धती आहेत जोडाक्षरे लिहिण्याचे, लक्षात ठेवायचं. मूळाक्षरे यासाठी पर्यायी शब्द वर्णमाला. वर्ण म्हणजे काय? ध्वनी रूप आहेत. तर शब्दांच्या एकूण जाती या 8 आहेत, 4 विकारी आणि 4 अविकारी. तर वर्णमाला एकूण 52 वर्ण आहेत. इथं वर्णमाला तुम्हाला दिलेली आहे, दिसेल तर बघा, दिसत असेल वर्णमाला इथं दाखवलेली आहे. त्याच्यानंतर पुढे वर्णविचार या टॉपिकवर प्रश्न येतात. आता तुम्हाला माहिती आहे का, हायकोर्टसाठी ठराविक टॉपिक दिलेले आहेत, ते मी आधी पण बोललो आहे. शुद्ध शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, समास, प्रयोग, काळ ओळखा, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ याच्यावरचे प्रश्न. आणि कवींची टोपण नावे. आता जोडाक्षरे वगैरे बघूया, हे झालेलंच आहे आपलं. स्वर, संधी. आता हे बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावर एक प्रश्न हमखास राहील, तर लक्षात द्या. स्वर, संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. संधीचे संधीमधले साधने, जोडणे असा त्याचा अर्थ होतो. तर आता तिरस्कार हा शब्द कुठला आहे? तीर प्लस कार. सदाचार, सद अधिक आचार ही व्यंजन संधीची उदाहरणं आहेत. परत इथं म्हटलेलं आहे व्यंजन संधी. तर व्यंजन संधीची उदाहरणं होते सदाचार, सज्जन, अब्ज ही सगळी व्यंजन संधीची उदाहरणं आहेत. दिग्विजय ही सगळी व्यंजन संधीची उदाहरणं आहेत. मनोबल हे विसर्ग संधी. विपत्काल, कवी ईश्वर ही व्यंजन संधी. खालील पर्यायातून प्ररूप संधी ओळखा. आता एवढा कठीण विचारणार नाही,
प्ररूप आणि पररूप संधी हे दोन आहेत. तर करून, पुनर्जन्म या शब्दाची फोड. आता स्वल्प, त्याचं सु अधिक अल्प अशी त्याची फोड आहे. हे बघा, स्वल्प या शब्दाचा विग्रह सु प्लस अल्प असा त्याचा विग्रह होतो. पुढचा टॉपिक आहे मराठीतील विशेष संधी. हे झालेला आहे हा टॉपिक. शब्दांच्या जाती तुम्हाला आताच बोललो मी, 8 आहेत. त्याच्यात 4 विकारी आणि 4 अविकारी आहेत. त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहेत. नामाचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्याच्यात सामान्य नाम, भाववाचक नाम. तर भाववाचक नाम ओळखण्यासाठी त, ई, पणा, त्व हे प्रत्यय लागतात. जसं प्रामाणिकपणा, शौर्य, श्रीमंती, ई प्रत्यय लागतो. माणुसकी, राग, शांत ही सगळी भाववाचक नामे आहेत. सामान्य नाम म्हणजे काय? पर्वत, नदी. आता पर्वत म्हटलं तर हिमालय पर्वत, हिमालय हे विशेष नाम आहे, पण पर्वत हे सामान्य नाम आहे. जशी नदी म्हटली तर सामान्य नाम, पण त्या नदीला जर गोदावरी म्हटलं तर हे विशेष नाम. असा फरक लक्षात ठेवायचा. आता पुढचा टॉपिक आहे सर्वनाम. तर सर्वनाममध्ये सगळ्यात जास्त गोंधळ उडतो की एकूण सर्वनाम किती आणि सर्वनामांचे प्रकार किती. तर लक्षात ठेवा, एकूण सर्वनामे हे 9 आहेत आणि सर्वनामांचे प्रकार 6 आहेत. याच्यात घोड लक्षात ठेवा, सामान्य नाम वगैरे. आता सगळ्यांना सोपा जाणारा वचन बदला, भाव वचन, एक वचन अनेक वचन. त्याच्यात काही शब्द असे आहेत की ते अनेक वचनात बी सारखे येतात. शाळा, शाळा एक वचन अनेक वचन सारखं आहे त्याचं. आता उंदीरचं शब्द, उंदीरचं अनेक वचन होत नाही. बोका, बाटी. स्त्री हे रूप बदला आहे. आता हन, हेलाचं म्हैस. वानर, वानरी. विधाता, विधाती. हे पाठच करून ठेवा. सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही. तर मी हे एक सर्वनाम आहे, ते लिंगभेदाने बदलत नाही, वचनानुसार वाक्य बदलतात. त्याच्यानंतर हे वचन, वचन म्हणजे संख्या सूचनाचा गुणधर्म, वचन विचार. त्यानंतर हे विशेषण, हे शब्दाची तिसरी जात आहे. विशेषणाचे पण प्रकार विचारले जातात. गुणविशेषण, संख्या विशेषण, क्रमवाचक विशेषण, पृथक्करणवाचक विशेषण. त्याच्यानंतर क्रियापद, क्रियापदाचे पण प्रकार विचारले जातात. क्रियापदाचे मुख्य प्रकार किती आहेत? संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, अकरणरूपी, करणरूपी, द्विक्रमक, अक्रमक असे वेगवेगळे प्रकार आहेत. नंतर क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला क्रियाविशेषण असं म्हणतात. त्यानंतर शब्द योगी अवयव म्हणजे शब्दाला जोडून, जसं झाडावर, खाली, टेबलावर, बाकावर असे शब्दाला जोडून जे येतात त्याला शब्दयोगी म्हणतात. आणि उभयान्वयीमध्ये त्याच्यात प्रधानत्वसूचक आणि गौणत्वसूचक असे 2 प्रकार पडतात. प्रधानत्वसूचक ही वाक्ये संयुक्त वाक्य असतात आणि गौणत्वसूचकमध्ये मिश्र वाक्य असतात. आता त्याच्यात बी ओळखण्याची सोपी ट्रिक आहे की आणि, व, शिवाय याच्याने जोडलेले असतात ती संयुक्त वाक्य असतात. जेव्हा, तेव्हा, म्हणून ही मिश्र वाक्य असतात. शब्दाचा क्रियापदाचा अर्थानुसार येतात. विद्यार्थी, आज्ञार्थी वाक्य, केवळ प्रयोगी वाक्य असे वेगवेगळे असतात. त्याच्यानंतर समास, समास हा जास्त करून तुम्ही अभ्यासात त्याच्यावर 1-2 प्रश्न विचारला जाईल. शुद्ध शब्द विचारला जाईल. अशा पद्धतीने मराठीवर सगळे प्रश्न विचारले जातील. त्यामुळे मराठीचा अभ्यास करताना अजूनही वेळेस बाळासाहेब शिंदेचं पुस्तक घ्या आणि त्याच्यात आतापर्यंत ज्या परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सगळे प्रश्न करा. नमस्कार, धन्यवाद.